स्वागत आहे। आज मी तुम्हाला लसूण मेथी भाजी दाखवणार आहे। ती कशी बनवते आहे ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लसूण मेथी करणार आहे। त्याच्यासाठी मी बघा मेथी घेतली आहे। आता ही मी बारीक कापणार आहे। तर चला आपण आता मेथी ही आपण बारीक कापून घेऊया। आता आपण ही मेथीची भाजी बघा मी कशी कापते। लसूण मेथी करण्यासाठी अशी मेथी आपण कापून घ्यायची आहे। आता आपली मेथीची भाजी कापून झाली आहे। आता ही आपण धुवून घेऊया आणि लसूण मेथीसाठी लागणारी सामुग्री तुम्हाला मी दाखवते। लसूण मेथीसाठी लागणारा आपल्याला सामुग्री आहे सुकी ती दाखवते। सर्वप्रथम शेंगदाणे बघा मी किती घेतले आहे। त्याच्यानंतर डाळ्या आणि तीळ। आता हे सगळं आपण भाजून घ्यायचे। आता आपण गरम झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे पहिले टाकूया भाजायला। शेंगदाणे भाजून घेऊ पहिले। शेंगदाणे बघा आपले भाजून झाले आहे। आता हे आपण काढून घेऊया। आपण तीळ टाकूया। थोडेसे तीळ घेतले आहे मी, अर्धा चम्मच तीळ भाजून घेऊया। आता हे पूर्ण तिन्ही वस्तू डाळ्या, शेंगदाणे भाजलेले आणि तीळ हे सगळे एकत्र केले आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि ह्याची पेस्ट बनवायची आहे। आता मी तुम्हाला पेस्ट बनवलेली दाखवते। ही बघा पेस्ट। आता ही मी काढून घेते आणि तुम्हाला बाकीचे मसाले दाखवते जे आपल्याला लसूण मेथीसाठी लागणार आहे। तुम्हाला लसूण मेथीसाठी लागणारे मसाले ते दाखवते। सर्वप्रथम मी तुम्हाला मीठ दाखवते। माझ्या अंदाजाने मी घेतला आहे। 1 चम्मच काश्मीरी मिरची पावडर, 1 चम्मच किचन किंग मसाला, 1 चम्मच धना पावडर, कसुरी मेथी बघू शकता मी किती घेतली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला, 1 टमॅटो हा बारीक किसायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण बघून घ्या। मी लसूण मेथीसाठी भाजीला जे लागणार आहे ते मी लसूण किती घेतला आहे ते बघून घ्या आणि हे आता आपण बारीक कापायचं आहे। गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। जिरं टाकू थोडंसं, लसूण, आपला लसूण लाल झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मी धुतलेली जी मेथी होती बारीक कापलेली ती ह्याच्यात सोडते। बघू शकतात आपली मेथी चांगली परतल्या गेली आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपण मेथी परतून घेतली। आता आपल्याला मेथी लसूणच्या भाजीसाठी फोडणीला लागणारे मसाले दाखवते। मी 2 कांदे बारीक कापले आहे, 5-6 मिरच्या घेतल्या तिखट आणि लसूण पुन्हा बघा मी कसा व्यवस्थित बारीक कापला आहे आणि जिरं 1 चम्मच। परत एकदा आपण जिरं वापरणार आहे। तर चला आता आपण लसूण मेथी बनवूया। कढई तापली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं आपण तेल घ्यायचं आहे।
तापलं आहे, ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया. जिरं कडकडलं गेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकूया. बघू शकता मी किती लसूण टाकले आहे. मिरच्या 5-6, लसूण मिरची लाल थोडी झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया. कांदा, हलवून घेऊया व्यवस्थित आणि थोडंसं गुलाबी करूया. आपला कांदा असा गुलाबी झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. मी जे 1 चम्मच घेतली होती ती टाकते. धना पावडर 1 चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच. आता आपण हे हलवूया व्यवस्थित. 1 मिनिट बारीक गॅसवर थोडंसं लाल करूया. आता मसाला चांगला थोडा लाल झाला आहे बारीक गॅसवर. आता याच्यामध्ये ही प्युरी टाकायची आहे आपण. हे पण एकत्र झाले व्यवस्थित. आता आपण टमॅटोचं जे मी प्युरी बनवली होती 1 टमाट्याची ती पण टाकते मी. आणि आपण आता हे बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं आहे. दोन मिनिटं आपण बारीक गॅसवर हे शिजून देऊ. आता आपण उघडून बघूया. बघू शकता मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मी जे 1 चम्मच दही घेतली होती फेटून ती पण टाकते आहे याच्यामध्ये. आता आपण ही दही पण व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि 1 मिनिटासाठी बारीक गॅसवर पुन्हा ठेवायचं आहे आपल्याला. एक मिनिटासाठी आता आपण पुन्हा हे झाकून ठेवूया. उघडून बघूया. बघू शकतात एकत्र मसाला व्यवस्थित झाला आहे आपला. आता आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूया आणि गरम मसाला व्यवस्थित एकत्र करू. 1 मिनिटासाठी आपण परत झाकून ठेवू. उघडून बघूया. बघू शकता कसा कलर आला आहे. मी जेव्हा मेथीची भाजी परतली होती तेव्हा मी मीठ नव्हतं टाकलेलं. फक्त लसूण आणि मेथी आणि जिरं थोडंसं याच्यावर परतली होती. आता आपण मेथीची भाजी जी मी परतून घेतलेली ती टाकते. आता हे एकत्र करायचं असं व्यवस्थित असं. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपण. व्यवस्थित एकत्र करायचं आता. आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. बारीक गॅसवर आपण आता हे 2 मिनिटांची व्यवस्थित शिजून द्यायची आहे. आपण उघडून बघूया. बघू शकता कशी तरी आली आहे व्यवस्थित. भाजी छान अशी व्यवस्थित झाली आहे. अशा प्रकारे लसूण मेथी बनवली आहे. आता मी तुम्हाला भाजी काढून दाखवते.
बघू शकतात लसूण मेथीची भाजी मी कशी बनवली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. नवीन आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.